80 वर्षाचं म्हातारं पुण्याच्या परिसरात खेड शिवापूरच्या जवळ त्या रांजे गावला रडत होतं म्हातारं. आणि शिवाजी महाराजांची स्वारी चालली होती. एक एक मावळा गोळा करायचा आहे. तो पहिला सत्यनिष्ठ पाहिजे, तो व्यसनमुक्त पाहिजे, तो लेकी बाळीच्या आबरूची नुकसान करणारा नको आहे, तो दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा करणारा नको आहे, खोट बोलणारा नको आहे, दारू गांजा अफू तंबाखू इत्यादी मादक पदार्थांचं सेवन करणारा नको आहे. असा सत्यनिष्ठ आणि बुद्धांच्या पंचशिलाचं आणि तुकोबांच्या विचारांचं पालन करणारा एक 16 वर्षाचा मावळा शिवराया गोळा करत होते. बरोबर. आणि मग तिथे जाताना ते रडताना म्हातारं पाहिलं. बाबा का रडता? आपल्या पितांबरानं म्हाताऱ्या 80 वर्षाच्या बाबाचे डोळे पुसले आणि शिवबाने विचारलं, बाबा का रडता? ते म्हातारं रडू लागलं. बाबा शिवबा, पाटलाच्या हाती रांज गाव, बाबाजी राव, होत त्याच नाव, होत त्याच नाव. लेक माझी गेली पाणोट्याला, अंधार झाला सूर्य मावळला. लेक माझी गेली पाणोट्याला, गेली पाणोट्याला. 13 वर्षाची पोरगी माझ्या बहिणीने रात्री सूर्य मावळायला जाताना धुणं पाण्यासाठी वेळ झाला म्हणून गेली. आणि तो म्हातारा सांगते, शिवबा हा 50 वर्षाचा गावचा पोलीस पाटील बाबाजी मागावून गेला, मागावून गेला, मागावून गेला. आणि अंधाराचा फायदा घेतला आणि माझ्या लेकीच्या आबरूवर घातीला घाला. आबरू गेली म्हणून लेकीनं माझ्या जीव दिला. राम राघुबा दाजी गजीजी र र र र र र राम राघुबा दाजी गजीजी. असं ऐकल्याबरोबर नेताजी पालकरांना पाठवून त्या 50 वर्षाच्या पोलीस पाटलाची पाटीलकी जप्त केली आणि त्याला त्या रांजे गावच्या वेशीवर हातपाय छाटून फाशीवर दिला. आणि लोकांना सांगितलं, माझ्या स्वराज्यामध्ये मी तुकोबांचा भक्त आहे, मी वारकरी संप्रदायाचा वारकरी आहे. माझ्या स्वराज्यामध्ये यापुढे जर कोणी मुली बाळीवर अत्याचार बलात्कार केले तर त्याचा बबनराव पाटील रांज्याला हातपाय तोडून छाटले.